हायकोर्ट लिपिक टायपिंग स्किल परीक्षेतील कथित तांत्रिक गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी हायकोर्ट प्रशासनाला आता एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते। आंदोलनस्थळी अभिजित दिपके यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला। यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त वाढवला। रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांना मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली आणि आंदोलन स्थगित करण्यात आले। गोंधळ झालेली परीक्षा पुन्हा घ्यावी, परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, तसेच ब्लॅकलिस्टेड परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेऊ नये अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे। तसेच सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचा आरोप असलेल्या संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि भविष्यात परीक्षा खासगी एजन्सी मार्फत न घेता हायकोर्टाने स्वतः घ्यावी अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे। नाशिक, कल्याण, नांदेड, अमरावती आणि अकोला यासह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर अशाच अडचणी आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे। एका आठवड्यात सकारात्मक निर्णय न झाल्यास छत्रपती संभाजीनगरमधून विद्यार्थ्यांसोबत राज्यव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करू असा इशारा अभिजित दिपके यांनी दिला आहे। आणि जर पुढच्या एका आठवड्यात याच्यावर काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले नाही, री एक्झामिनेशनवर काही आलं नाही, तर हे राज्यस्तरीय आंदोलन होईल, छत्रपती संभाजीनगरमध्येच होईल, जिथं पूर्ण राज्यभरातील मुलं मुली येतील आणि डिमांड करतील री एक्झामिनेशनची। तर आमची परत विनंती आहे की आणि हायकोर्टनी त्यांच्या अंडरच एक्झाम घ्यावी, अशा कुठे थर्ड पार्टीकडून एक्झाम नाही घ्यावी, त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत। त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळेच आज हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे। तर एक आठवडा आहे, एका आठवड्यात आम्ही विनंती करतो तुम्ही स्टुडंट्सच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा। जर मागण्या मान्य नाही झाल्यात तर दुसरा काही उपचार राहणार नाही, दुसरा काही उपाय राहणार नाही। एका आठवड्यानंतर संभाजीनगरमध्येच एक राज्यव्यापी आंदोलन होईल री एक्झामिनेशनसाठी आणि त्याच्यासोबतच जी काही शिक्षा प्रणाली आहे, ऑनलाईनच्या ज्या गडबडी आहेत, मग हा मुद्दा त्याच्यापेक्षाही मोठा म्हणून फक्त एका परीक्षेपुरता मुद्दा राहणार नाही। आता बाकी जे इथलचे स्टुडंट्स आहे ते बोलतील। व्यवस्थेचा प्रश्न आहे हा सर। जर न्यायव्यवस्थेच्याच परीक्षेत हा गोंधळ व्हायला तर मग आम्ही जायचं कोणाकडं? मग दादा काय तर सर्वांना आव्हान आहे, हा प्रश्न काय माझा वैयक्तिक नाही, यांचा नाही, त्यांचा नाही, तर सर्व जिल्ह्यातल्या गोरगरीब मुलांच्या जे ज्युडिशियल सिस्टीमवर विश्वास ठेवून एक्झाम द्यायला आले होते त्या सर्वांचा आहे। आणि वैयक्तिक सेंटरचं मर्यादा न ठेवता पूर्ण जिल्ह्यात जेवढे एक्झाम सेंटर होते त्या सर्व एक्झाम सेंटरवर ही धांदली उडालेली आहे, सर्वच एक्झाम सेंटरवर गैरप्रकार घडलेले आहेत। तर माननीय कोर्टाने जे रिस्पेक्टेड ऑनरेबल कोर्ट जे म्हणतो त्याचा विश्वास आणखी जर स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर या गोष्टीकडं लवकरात लवकर लक्ष घालून त्यावर आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह बातमी द्यायला पाहिजे। त्यांना आम्ही रिक्वेस्टेड 7 दिवसाचं रिक्वेस्टेड अल्टिमेटम देऊ दादा, तर त्या बाबतीत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। कारण न्यायव्यवस्था जर आम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर मग आम्ही जायचं कोणाकडं? मग त्यावेळेस आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे, प्रोटेस्ट करू शकतो आम्ही, तर ते राज्यभरात मग आमच्याकडून विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात येईल। बस ओके। वर्षानुवर्ष ह्या परीक्षेसाठी प्रयत्न करतात, 2-2 वर्षानंतर ही ऍड येते। 8-8 महिने परीक्षा अभ्यास करून प्रॅक्टिस करून आज या 10 मिनिटासाठी, या 10 मिनिटाच्या नोकरीसाठी इतके प्रयत्न केले आणि ह्या 10 मिनिटात जो खेळ उडालाय त्यात सगळेजण हादरून गेलेत। ही परीक्षा, ह्या परीक्षेकडून आम्हाला खूप 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 अपेक्षा होत्या, पण वाटलं नव्हतं की हे ऑन द स्पॉट आम्हाला असं कळालं की स्क्रीन टू स्क्रीन झालीये, जे नको व्हायला पाहिजे होतं। ज्या गोष्टी आमच्यापासून लपवण्यात आल्या त्या एकदम समोर आल्यामुळे सगळेजण घाबरले आहे, नाराज झाले आहे। पण आता ही परीक्षा रद्द करण्यात यावी आणि ही एक्झाम पुन्हा रिकंडक्ट करण्यात यावी अशी न्यायालयाकडे, ऑनरेबल हायकोर्टकडे आमची विनंती आहे। कधी एक्झाम?